नांदेडमध्ये पेट्रोल पंप चालकानं दमदाटी केलेली आहे। प्लास्टिकच्या टाकीमध्ये डिझेल टाकलं जात असताना मोबाईलमध्ये शूटिंग घेणाऱ्या व्यक्तीला पेट्रोल चालकानं दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा निर्माण झाला। पेट्रोल पंपावर डिझेल घ्यायला शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं दिसलं। राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। याचाच गैरफायदा घेऊन काही व्यावसायिक भाडेवाढीच्या नावाखाली वस्तूंचे दर वाढवत आहेत। मात्र पेट्रोल डिझेलची टंचाई असली तरी कुठलीही भाडेवाढ झाली नसल्याचं अहिल्यानगरातील ट्रान्सपोर्टेशन महासंघाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरात गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड होती। मात्र शहरात इंधनाचा कोणताही तुटवडा नाहीये। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमित मागणीपेक्षा 20% अधिक इंधनाचा पुरवठा करण्यात आला आहे। मराठवाड्यात डिझेल टंचाईचं संकट अत्यंत तीव्र झालेलं आहे। पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी लागलेल्या शेतकऱ्यांच्या रांगा कमी होत नसतानाच आता या डिझेल टंचाईचा मोठा फटका ट्रॅव्हल्स व्यवसायाला बसलाय। हिंगोलीत डिझेल उपलब्ध होत नसल्यानं खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। रत्नागिरी नगर परिषदेचा 90% नालेसफाईचा दावा सत्ताधाऱ्यांच्या अचानक केलेल्या पाहणीत खोटा ठरलाय। नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि समिती सभापतींनी शहरात पाहणी केली। यावेळी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जागेवरच कडक शब्दात कान उघाडणी केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनानं प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे। प्रभागनिहाय मतदारांची नावं आणि तपशील यात समाविष्ट करण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर जवळच्या प्रस्तावित आरापूर MIDCच्या भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रियेला गती आली आहे। 10 दिवसांचं जमीन मोजणीचं टार्गेट असलेल्या आरापूर, गवळी शिवरा आणि सुलतानाबाद इथल्या 85% जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे। किल्ले रायगडावरील गंगासागर तलाव गाळमुक्तीसाठी मोहीम राबवण्यात आली आहे। कोकण कडा मित्रमंडळ आणि पुरातत्व विभागाचा संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता। ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यात आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून मोठ्या संख्येनं पर्यटक मालवणमध्ये दाखल झालेत। येत्या 26 मे पासून पर्यटन हंगामाला ब्रेक लागणार असून वॉटर स्पोर्ट्स किल्ल्या फेऱ्या बंद होणार आहेत। पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाच्या बैठकीत धान्य दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। सध्या प्रति किलो 8 रुपये असलेला दळणाचा दर 1 जूनपासून 10 रुपये करण्यात येणार आहे, तर डाळ भाजणीसाठीचा प्रति किलो दर 15 रुपये कायम राहणार आहे। वृद्ध आईवडिलांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्णय दिलाय। संबंधित मुलाला 15 दिवसांच्या आत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। वाशिममध्ये RTE 25% आरक्षित जागांच्या प्रवेश प्रक्रियेला यंदा पालकांचा अल्प प्रतिसाद मिळालाय। कागदपत्रांमधील त्रुटी, नियमांमधला बदल आणि पसंतीची शाळा न मिळाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेचा वेग मंदावलाय। पहिला प्रतीक्षा केवळ 48 विद्यार्थ्यांचे प्रवेश 23 मे पर्यंत निश्चित झाले आहे। लातूरमध्ये MIDCतील निर्णयाविरोधात व्यावसायिक एकवटले। प्रशासनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे। क्लासेस, हॉस्टेल्स, खानावळी चालकांच्या झालेल्या बैठकीत निर्णयाविरोधात व्यावसायिक आक्रमक झाले आहे। वाशिम MIDCवर पाणी टंचाईचं संकट गंभीर होत आहे। पाणी टंचाईचा फटका आता MIDCमधील उद्योगांना देखील बसू लागलेला आहे। पाण्याअभावी काही उद्योग बंद पडले असून सुरू असलेल्या उद्योगांची उत्पादन क्षमता देखील घटलेली आहे। मराठवाड्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्यात। केवळ बीड जिल्हा टँकर मुक्त असून उर्वरित 7ही जिल्ह्यातील 142 गावं आणि 78 वाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला तब्बल 257 टँकर सुरू करावे लागलेले आहेत। यामध्ये सर्वाधिक 175 टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहे। मुंबईतील 6 समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी यंदा जीवरक्षकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे। मुंबई अग्निशमन दलानं आता नव्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामुळे जुन्या कंत्राटदाराला 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। पावसाळा तोंडावर आलेला असताना याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणलेला आहे। महाराष्ट्रात जानेवारी ते मार्च दरम्यान 4,88,000हून अधिक कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद करण्यात आली। पुणे, ठाणे आणि मुंबईत सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत। अयोग्य डेटा संकलन पद्धतीचा हवाला देत कार्यकर्त्यांनी आकडेवारी फेटाळली आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांना उद्या परीक्षेची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मिळणार आहेत।
राज्य परीक्षा मंडळानं याबाबत कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप करण्याचे निर्देश दिलेत. कनिष्ठ महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्रांचं वितरण केलं जाईल. 11वी प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू झालेली आहे. आतापर्यंत एकूण 11,96,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यात शून्य फेरीनंतर 21 मे पासून ऑनलाईन 11वी प्रवेशाला सुरुवात झाली आहे. खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणना कामासाठी नियुक्त करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तर अशा शिक्षकांवर जनगणना कर्तव्य पार पडण्याची कोणतीही सक्ती नसल्याचं निरीक्षणही नोंदवलं आहे. हार्बर रेल्वेवर महिलांच्या डब्यामध्ये एका तरुणानं जबरदस्तीनं प्रवेश करून गोंधळ घातला होता. महिलांनी वारंवार सांगूनही तो डब्यातनं उतरायला तयार नसल्यानं काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. हा प्रकार सुरू असताना 1512 हा इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा बंद होती असा दावा प्रवाशांनी केला. आळंदीमधील इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली आहे. या स्वच्छता मोहिमेत नदी परिसरातील हजारो टन कचरा हटवण्यात आला. यावेळी नदी संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कल्याण शाखेच्या वतीनं कल्याणच्या राम मारुती मंदिरामध्ये मासानिमित्त विशेष विश्व कल्याणासाठी विष्णू याग गुरु सुरू आहे. युद्धामुळे जगात आर्थिक मंदी आली, याचा फटका भारताला देखील बसला. तेलंगणामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला. उष्माघातानं मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत सरकारनं प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा तेलंगणा सरकारनं केली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांसह पावसानं हजेरी लावली, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी शस्त्र विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं 3 जणांना अटक केली. पोलिसांनी या कारवाईत 3 पिस्तूल आणि मॅगझिनसह 45 जिवंत काडतुसं जप्त केली आहे. नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी डोंबिवलीतील पलावा सिटी, खुणी गाव परिसरात एकाच वेळी 16 ठिकाणी छापे टाकून 25 आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतलं. या कारवाईत तब्बल 25 पोलीस अधिकारी आणि 100 अंमलदार सहभागी झाले होते. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. देशाच्या 16व्या डिजिटल जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला. जनगणनेसाठी नियुक्त केलेले प्रगणक अद्यापही कामावर रुजू झाले नाहीत. सोमवारी सकाळी कर्तव्यावर हजर व्हावं, अन्यथा थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्त अमोल एडगे यांनी दिले.